येलदरी धरणावर मच्छीमारी करणाऱ्या युवकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये डिझेल टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं। परभणी जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेले येलदरी प्रकल्पामध्ये स्वर्गीय राजीव गांधी मच्छीमारी संस्था ही मच्छीमारी करते, परंतु या संस्थेकडून नियमांची पायमल्ली केली जात असून दादागिरी करून मारहाण केली जात आहे आणि त्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप या युवकांनी केला आहे। यावेळी पोलिसांसोबत आंदोलनकर्त्यांची मोठी झटापट देखील झाली। प्रतिनिधी रियाज कुरेशी, DLP न्यूज, परभणी। व्यावसायिक संस्था बंद झाली विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो। स्वर्गीय राजीव गांधी मस्त व्यावसायिक संस्था बंद झालीच पाहिजे। आमची फक्त एवढीच मागणी आहे की आम्ही आज 6-7 महिने झालं घरी आहेत आणि आम्हाला कुठलाही रोजगार नाही, काय नाही। आम्ही लहानपणापासून आमच्या घरचे पण आम्ही पण एकमेव मच्छीमार व्यवसाय करतो आणि आज 6 महिने झाले आम्हाला पाण्यात जाऊ देत नाहीत, एक तर मच्छीमारा करण्याचा परवाना देत नाहीत आणि त्याच्यानंतर उलट काही बोलायला गेलं तर त्यांनी तिथे गुंड प्रवृत्तीचे लोक लावलेले तिकडे आणि ते लोक तिथे गेले लाठी काट्या घेऊन तिथे बसलेले असतात। मग आम्ही जगायचं कसं? आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे आम्हाला सुखानं तिथे मच्छीमारी करू द्यावं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना आम्हाला असं पुण्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या तिथून बरखास्त करून टाकावं आणि आम्हाला आमच्या मदत म्हणजे आम्हाला त्यांची मदत करा की बा तुम्ही तुमचा मोकळा धंदा करा। असा आमचं लहानपणापासून तिथेच आहे मच्छीमारी करण्याचा। काय काम नाही, धंदा नाही आम्हाला। स्वर्गीय राजीव गांधी मस्त व्यावसायिक संस्थेने आमच्यावर अत्याचार केला, परवाने नाकारले आमचे। आम्ही मागासवर्गीय असो, मागासवर्गीय आम्ही पाण्यात उतरले। वेळोवेळी आम्ही प्रशासनाला पत्र पाठवले, निवेदन दिले, तरी आमचे प्रश्न मार्गी लागले नाही। ही वेळ आली आमच्यावर डिझेल घेण्याची, जीव देण्याची वेळ आली। मागणी आमची हे पूर्ण मोकळं करा, आम्हाला काय न्याय द्या आम्हाला। हो, निवेदन दिलेले आहे आम्ही। येलदरी जलाशयात आम्हाला पाण्यात उतरू देणं मागासवर्गीय म्हणून आम्ही। आम्हाला मच्छी पकडण्यास परवानगी दिली पाहिजे। कोण? स्वर्गीय राजीव गांधी मस्त व्यावसायिक संस्था।